पौर्णिमेचा असावा, त्या चंद्राचा जसा सूर्य चंद्राचा उजेड पडतो असा उजेड त्या गोरक्षनाथाचा पडलेला आहे. दुसरा ईश तो चक्रधर त्या जोड्याता मोती सार विट मानुनी क्षीरसागर म्हणून येथे आला असे हो एकची धर्म जगाला प्रेमाने पावे. हे विष्णू नारायणा, तुम्ही काय केलेलं आहे? पूर्ण तिकाला त्याग केलेला आहे आणि समुद्र ठिकाणी जे काही निवांत करत होता ते सोडून तुम्ही इथं जन्म घेतलेला आहे. कुमाकार पद पंकज सकळ अंगोळ्या तेजपुंज चंद्रकार सम विराजे नखे आग्रे अंगोळे. जसं काही गोरक्षनाथाचं जे काही रूप आहे इतकं सुंदर रूप होतं आणि जे काही हात आहे ते हात लांब सडक बोट जे होते ते बोटही तसेच होते. जे काही हात बोटाला नख होते जसा चंद्राची कोर आहे असं त्याचं ते नखांचा आकार होता. मोठी वस्तू निळा अपूर्व देख केंद्र निळाची झळके बिका मनगटावरी आलोलिका सकल पोटरी विराजे. जसं काही इंद्रदेव आहेत इंद्रदेवाचं काही वज्र आहे अशा प्रकारे त्यांच्या मनगट होते आणि जे काही शरीर आहे त्या शरीराचा इतका उजेड पडलेला होता. चमचम चमकणारे हे गोरक्षनाथ त्यांना दिसले. गुडघ्यावरी जाणू स्थळा जसे स्तंभ कर्दळीचे भय सरळ यावरी गतिता त्याती निर्मळा हरी गारला जानसी. हरी नारायणाचा असा अवतार होता जसा काही गुडघ्यापर्यंत हात होते आणि जसा काही वटवृक्ष उंच असा वटवृक्ष असावा असं गोरक्षनाथाची जी काही शरीर होतं ते शरीर दिसत होतं. कटीवरती नाभिधाम त्यावरती हृदयाती सुगमा सुगम परी विद्याधाम ऐश्य परी वाटतासे. आणि जे काही कंबर आहेत कमरेमध्ये जे काही बेंबी आहे त्या बेंबी मधून जे उग्र श्वास असा येत होता की जेणेकरून सगळं सुगंधमय असं वातावरण झालेलं होतं. बाहू स्कंदी श्वगत पर्याजान बाहू दिशेत तया माझी जग समजते उद्या कर्दळी मिरवती. यांची जी काही शरीर सृष्टी होती गुडघ्यापर्यंत हात होते आणि लांब लचक असे हात असणारे जे काही खांदा आहे ते खांदही तसंच मजबूत होतं. असं गोरक्षनाथाचं सुंदर असं शरीर त्यांनी पाहिलेलं आहे. आतेही अंगुळ्या सरळ प्रकाम तयाग्री नख उग्रम उत्तम चंद्राकृती तेज उत्तमे पुरदैशी तेचे. जे हात आहे त्या हाताची जे बोट आहे ते एकदम सरळ अशी होती आणि हाताची नख जे काही चंद्राची कोर दिसावी असं चंद्राच्या कोरीसारखा त्यांचा आकार झालेला होता. आसो स्कंदा माझी ग्रीवा सकल घोटिता बिक दावी सकोल तया परी हनुवटी निर्मळे अधूर परी शोभतासे. इतकं सुंदर असं शरीर होतं जे हनवट होती जसं काही बजरंग बलीचे असावे अशा प्रकारे त्यांची हनवटी ही दिसत होती. अधर दंत जीवे सहित आनंद केवळ चंद्रमूर्ती म्हणता वरी आनंद नोहे धाम निश्चित वेद धनाचे विराजे. हा मुळातच हरी नारायणाचा अवतार असल्यामुळे काय होतं पूर्ण शरीर एकदम चमकणार होतं आणि जे काही चंद्राचं तेज असावं असं त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज चमकत होतं. सरळ नासिका शुक्राग व्रत उभय चक्षु विशालवंत चक्षु नव्हे तर ते शशी आदित्य नांदावया पातरे. जे काही गोरक्षनाथांचं नाक आहे ते एकदम सरळ असं होतं आणि डोळं जे होतं ते मोठमोठाले डोळे जसं काही काजवा चमकावा असं त्यांचे डोळे चमकत होते. भार विशाल कबरी भार कुरळवरती पिंगटाकार आयसा महाराज सर्वेश्वर उदयाला वाटतासे. जे कपाळ होतं आणि त्या कपाळावर इतकं शोभित होतं आणि त्यांचा जो तेज होतं ते शरीराचं जसं काही हरी नारायण तिथं अवतार धारण केलेला आहे. 12 वर्षे आलोलिक सर्व गुणी पाहता बालक सरस्वतीने वाढे का तर्जनी ते दाविदे. 12 वर्षाचा मुलगा झालेला आहे आणि 12 वर्षाचा मुलगा पाहिला सरस्वती मातेनं
तिला मनामध्ये अंतकरणामध्ये ती झालेलं आणि त्यानंतर ती धावायला लागलेली माझा गोरक्षनाथ माझं बाळ म्हणून त्या गोरक्षनाथाकडे पळायला लागली. तेवढ्यामध्ये मच्छिंद्रनाथ काय बोलतात? मनात म्हणे मी गोरटी तुम्ही निमित करंटी आयसा पुत्र माझे पोटी येता दैवे अच्छे दिला. तिने विचार केला इतका सोन्यासारखा मुलगा मी हरवलेला आहे, माझ्या मनामध्ये कसं कपट आलं. अशा प्रकारे ती मनामध्ये अवेदना दुःख करायला लागलेली आहे. ती उठून परमात्मा मला नेत्री दाटले अपार जल मोहे कर पेरदय कमळा तर संवाद अनुवादे. मुलाला बघितल्यानंतर तिच्या मनामध्ये जे काही हृदय आहे त्या हृदयामध्ये कळवळ निघालेली आहे, डोळ्यामधून अश्रूच्या धारा लागलेल्या आहेत. इतकं भयंकर असं दुःख तिला झालेलं आहे. हे पाहुणी मच्छिंद्रनाथ म्हणे खेळ का हो करीशी व्यर्थ तुझा नव्हता तो सुत प्राप्त कैसा होईल. हे माते विनाकारण तू का आता दुःख करायला लागलेले आहेस? तुझा हा पुत्रच नव्हता, मग तुला काय घेणं देणं आहे? तू का म्हणून आता त्रास करून घ्यायला लागलेली आहेस? पहा योग स्वान पराचा बक्षितो भाग परी उलटोनी रसना मार्ग स्वान दैवे विराजे. आज ज्या गोष्टी तुझ्या नाहीत आणि त्याच्यामध्ये तुला आता काहीही देणं घेणं नाही, तू विनाकारण दुःख करू नको असं त्या सरस्वती मातेला मच्छिंद्रनाथ सांगायला लागले. आहे मूर्ती म्हणता विभाग नाही बे ऐसा सूत आता शोक करशी का व्यर्थ तपशाप विभाग. हे माते अगं हा तुझा मुलगाच नाही किंवा तुला घेता आला नाही, मग विनाकारण कशाला तू दुःख करत बसलेली आहेस? घरी जातो येतोनी नाहक देशील शापवाणी माझा कोप प्रत्यक्ष अग्नी ब्रह्माधिका साहिना. हे माते तू ताबडतोब इथून निघून जा. जर नाही गेले तर माझा शाप जो आहे आणि त्या शापापासून तुला कधीही मुक्तता भेटणार नाही, म्हणून तू ताबडतोब इथून निघून जावं. ऐसी बोलिला क्रूर वार्ता सरस्वती पावली भयचित्ता मागे पाऊल ठेवली तत्वदानी सदना पातळी. असं मच्छिंद्रनाथाने सांगितल्या बरोबर तिने काय केलं, आपला पाय जो आहे तो